ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण घरभर वास दरवळेल अशी ही मसुराची आमटी करणार आहोत। करण्याची पद्धत अगदी वेगळी आहे आणि झटपटसुद्धा आहे, त्यामुळे नक्कीच व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, कुठे स्किप नका करू। तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीकडे वळूयात। त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक सबस्क्राईब एक लाईक करून घ्या। तर इथे पाहू शकता सुरुवातीला आपल्याला मसूर लागणार आहे। आता ही घरची गावाकडची मसूर आहे, त्यामुळे थोडीशी लहान लहान आहे, पण जर तुमच्याकडे विकतची मसूर असेल तर तुम्ही ती सुद्धा घेऊ शकता। अशा पद्धतीने मसूरमध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो व्यवस्थित असा निसून घ्यायचा आहे आपल्याला। आता ही मसूर शिजण्यासाठी फक्त 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये अगदी आरामात शिजते, पण जर विकतची असेल तर त्याला थोडा वेळ लागू शकतो। तर आता बघा मसूर स्वच्छ धुवून मी 3 ते 4 शिट्ट्या लावून कुकरला शिजून घेतलेली आहे। अगदी गाळसुद्धा करायचं नाही। तर बघा अगदी अशा पद्धतीने मसूर शिजून घेतली आहे मी, आणि छान मऊसूत अशी मसूर शिजलेली आहे। जर तुमच्याकडे विकतची मसूर असेल आणि ती जर लवकर शिजत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मसूर ज्यावेळेस आपण शिजायला ठेवतो त्यावेळेस त्यामध्ये थोडंसं तेल आणि मीठ घालून शिजू शकता। तर बघा आता गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये मी 2 पळ्या इतपत तेल घालून घेतलेलं आहे। तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे घालून घ्यायचं आहे। लसूण न सोलता अशा पद्धतीने ठेचून घालायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने लसूण नक्कीच तुम्ही मसुराच्या आमटीमध्ये घालून बघा, खायला सुद्धा खूप छान लागतो आणि त्याचा फ्लेवर सुद्धा भाजीमध्ये छान उतरला जातो। आता यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घातलेला आहे। आता कांदा हलकासा परतत आला की यामध्ये अर्धा टोमॅटो मी घातलेला आहे बारीक असा कट करून। टोमॅटो शक्यतो मसुराच्या आमटीला लाल बघून घाला। तर इथे पाहू शकता आता टोमॅटो आणि कांदा दोन्ही आपल्याला फास्ट गॅसवरती छान परतून द्यायचं आहे। अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो लवकर परतण्यासाठी इथे मी थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो परतताना जर तुम्ही सुद्धा मीठ घातलं ना की अगदी कमीत कमी वेळामध्ये कांदा टोमॅटो परतला जातो आणि जास्त वेळ सुद्धा लागत नाही। तर इथे बघा छान आता हे परतून झालेलं आहे। आता यामध्ये फोडणीला भरपूर अशी कोथिंबीर घालूया। फोडणीला जर अशा पद्धतीने कोथिंबीर घातली की त्याचा फ्लेवर खूप छान लागतो भाजीमध्ये। आता कोथिंबीर सुद्धा 1 मिनिट भरसाठी आपण परतून घेतलेली आहे। आता यामध्ये काही सुके मसाले घालून घ्यायचे आहेत। तर अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे, 1 ते 1.5 चमचा गरम मसाला, 1 चमचा इतपत मी धना पावडर घातलेली आहे। अगदी बेसिक मसाले वापरायचे आहेत। जर तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर त्याऐवजी तुम्ही संडे मसाला किंवा मग कांदा मसाला घातला तरी चालेल। आता हे मसाले तेलावरती मी अर्धा मिनिट तरी छान परतून घेतलेले आहेत। मसाले परतून झाल्यावरती गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि जी मसूर आपण शिजून घेतली होती ती घालून घ्यायची आहे। आता तुम्हाला जितपत पातळ आमटी करायची आहे किंवा घट्ट करायची आहे त्यानुसार इथे तुम्ही पाणी वगैरे ॲड करू शकता, पण मी इथे थोडीशी दाटसरच ठेवणार आहे, कारण की अशा पद्धतीने दाटसर आमटी भाताबरोबर खायला खूप जास्त छान लागते। आता मीडियम टू हाय गॅसवरती आपण ही आमटी छान 5 ते 6 मिनिटांसाठी उकळून घेतलेली आहे। तर इथे पाहू शकता छान अशी दाटसर आमटी झालेली आहे आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते। तुम्ही ही आमटी भाताबरोबर खाऊ शकता किंवा मग बाजरीच्या भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता। आता वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि आमटी पुन्हा छान अशी मिक्स करून घ्यायची आहे। तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा, आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब करायला विसरू नका।